लाडूबाई किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत कारल्याची रेसिपी. हे कारलं असं की आपल्या जी मुलं खात नाहीत त्यांसुद्धा आवडीने खातील. त्यासाठी आपण कारले घेतलेले आहेत आणि हे कारले चिरून त्याच्यामधील बिया बाजूला काढायच्यात, साफ करून घ्यायचे. पहिल्यांदा एका बाउलमध्ये पाणी घेऊन मीठ टाकायचं आहे भरपूर, म्हणजे 2 चमचे मीठ त्या पाण्यामध्ये टाकून हे कारले त्यात धुवून घ्यायचे. आपल्याला पहिल्यांदा हे पाणी करून त्याच्यामध्ये ही कारली बुडून घ्यायची. आणि ह्या बिया सगळ्या कडू होऊ नये कारले म्हणून मसाला भरण्यासाठी आपण हे काढून घ्यायचे सगळं. असे एका चमच्याने किंवा सुरीने व्यवस्थित साफ करून घ्यायचे. ते मिठाच्या पाण्यात बुडवल्याने त्याच्यातील थोडा कडवटपणा कमी होतो. तुमच्या घरात जेवढी माणसे असतील त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही हे कारली कमी जास्त प्रमाणामध्ये घ्यायची आहेत. आणि यासाठी आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे, भाजलेले शेंगदाणे आणि खोबऱ्याचा किस, मी खोबरं किसून हे बारीक करून ठेवलेलं आहे की प्रत्येक वेळेला आपलं काम इझी होईल असं म्हणून. खोबरं, 10-12 लसूणच्या पाकळ्या, 10-12 लसूणच्या पाकळ्या आणि थोडी कोथिंबीर धुवून ठेवलेली आहे, थोडी कोथिंबीर. हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून काढून घ्यायचं आहे. हे मिक्सरमध्ये काढून घेतलंय. असं सरभरीत, खूप बारीक न करता थोडं सरभरीत ठेवायचं आहे. एका ताटामध्ये काढून त्यामध्ये आपण हळद, अर्धा चमचा हळद, 1 चमचा, म्हणजे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट घालू शकता, थोडा काळा मसाला, 1 चमचा धनेपूड, आणि अर्धा लिंबू पिळल्याने त्याच्यामधील जो कडवटपणा असेल तोही कमी होतो आणि भाजीला एक छान टेस्ट येते.
गॅस चालू करून मीठ टाकायचे, चवीपुरतंच टाकायचं आहे. नंतर हे कारले जरा पिळून घ्यायचेत घट्ट असे, जे त्यातील पाणी काढून घ्यायचं आहे. असे घट्ट असे कारले काढून पिळून घेतले. त्याच्यामध्ये हा मसाला मिक्स करून त्याच्यामध्ये भरायचं आहे. आणि कुणाला अगदीच फाईन पेस्ट म्हणजे अगदी बारीक मसाला करायचा असेल तर त्यांनी बारीक सुद्धा करू शकतात. ज्यांना सरबरीत ठेवायचं असेल थोडं जाडसर तर त्यांनी जाडसर पण ठेवायचं असं की मिक्स मसाल्याचा असा गोळा व्हायला पाहिजे. आणि हे मग तुम्ही भरायचे, कारल्यांमध्ये भरायचे. सगळे कारले तुम्ही भरून घ्यायचे. दाण्याचा कूट, खोबरं याच्यामुळे मसाला असा मिळून येतो. तो असं दाबून भरायचं आहे. याप्रमाणे सगळे कारले भरून घ्यायचे. जे मुलांना आवडत नसेल, घरात कुणाला जर आपल्या कारल्याची भाजी आवडत नसेल तर ते सुद्धा चवीने कारले खातील. कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये आपण 2 चमचे तेल टाकायचं आहे. दोन चमचे तेल टाकल्यानंतर तेल गरम झाल्यावरती त्यात मोहरी तडतडू द्यायची. मोहरीला फोडणी देताना केव्हा पण तेल पूर्ण गरम होऊन द्यायचं. तेल जर व्यवस्थित गरम झालं तरच फोडणी छान होते, तर त्या भाजीला चव येते. आणि कढीपत्ता, थोडं जिरं घालूया, थोडा कढीपत्ता, थोडं हिंग घालायचं थोडंसं. आणि हे कारले त्यात सोडून टाकायचे. त्यावर थोडं झाकण ठेवायचं. कुणाला कारल्याचा हा भाग वरचं जे आलेलं असतं हा भाग आवडत नाही, ते हा भाग काढू शकता तुम्ही. आपली साल काढायची असते ना, त्याने तुम्ही काढू शकता हे सुद्धा वरचं आलेलं. आणि ज्यांना आवडत असेल त्यांनी राहू द्या, त्यात पण पौष्टिकच असतं ते.
आणि कारल्याची भाजी तुम्ही कशाबरोबर खाऊ शकता, चपाती, भाकरी. लहान मुलांना जे खात नसतील ते सुद्धा खाण्यास सुरुवात करतील. थोडंसं पाणी घालून थोडी एक वाफ काढून घ्यायची त्याला. थोडा नंतर गूळ घालायचा एक उकळी आल्यानंतर. रेसिपी आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईबही जरूर करा. कारलं शिजायला जास्त वेळ लागत नाही, एका उकळीमध्येच शिजून येतं. ते वाफेवरच शिजतं, जास्त वेळ लागत नाही.
रेसिपी कशी वाटली ते जरूर कळवा.